हाय माय डिअर पीपल्स. तर आज मला फक्त जस्ट माझा थॉट तुम्हाला शेअर करायचा वाटला म्हणून मी हे रेकॉर्ड करते आहे. तर रिसेंटली आय वेंट इन अ स्मॉल विलेज, व्हेरी स्मॉल विलेज, की जिथं तुम्हाला तुमच्या नीड्स कंप्लीट नाही होऊ शकत किंवा लाईक नीड्स कंप्लीट नाही होऊ शकत इन द सेन्स मला म्हणायचं आहे की तुम्हाला जे आवडतं तुम्हाला तिथं नाही मिळणार. जसं की छोट्या छोट्या गोष्टी असतील खायच्या वगैरे, आपण जे सहज आपल्याकडे अवेलेबल असतं अशा गोष्टी. तर आपली किती चिडचिड होते की नाही की आपल्याला नाही मिळालं तर आपण लगेच फोन झोमॅटो स्विगीवरून किंवा अशा अनेक सारे ऑप्शन असतात आपल्याला की आपण लगेच ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. पण जेव्हा वेळेस तुम्ही गावात राहतात तर तिथलं तुम्हाला माहिती आहे तिथं तुमचा नेट प्रॉब्लेम असतो. त्यानंतर तुम्हाला तिथं दुकान छोटे छोटे असतात तर जास्त वस्तू तिथं उपलब्ध नसतात जे तुम्हाला पाहिजे किंवा तुमची जी गरज आहे ते तुम्हाला अवेलेबल नाही होत. सो हाऊ डू यू फील? जस्ट थिंक अ लिटल ऑफ दॅट. ॲक्च्युली आम्हाला पावभाजी बनवायची होती. अचानक ठरलं तर ऑब्विसली पावभाजीला सगळ्याच वस्तू लागतात की नाही. बटर असेल व्हॉटेवर जे असेल ते. तर येस वी नीड बटर अदरवाईज घी, बट वी नॉट गेटिंग इट इन दॅट विलेज. सो तिथे एक गाव आहे, तिथून अर्ध्या तासावरती तिथं फक्त ब्रेड मिळतात. दॅट्स इट. तिथं ना तुम्हाला पावभाजी मसाला मिळेल नाही तुम्हाला घी और बटर मिळेल. तर विस नॉट गॉड. सो वी डिसाइडेड टू मेक इन अनदर वे बट इट्स कम्स व्हेरी टेस्टी. सो माय पॉईंट इज दॅट की तुम्हाला जेव्हा या वस्तू नाही मिळत त्यावेळेस तुम्ही थिंकिंग काय करणार? ओके, हा विषय राहिला वेगळा. त्यानंतर आपण वेगळ्या खूप छान घरात राहतो. आपलं घर खूप मोठं असतात आणि सगळे सुखसुविधा असतात. कुठे जायची गरज नाही पडत आपल्याला. एव्हरीथिंग गरम पाणी थंड पाणी आपल्याला व्यवस्थित मिळत असतं. पण गाईज जेव्हा तुम्ही व्हिलेजला जातात किंवा व्हिलेज लोकांची लाईफ बघतात, हाऊ दे आर स्ट्रगलिंग विथ देअर लाईफ. बट तुम्ही उदासी कधी पाहिले नसेल किंवा त्यांच्या घरी 2-4 पाहुणे पण ॲड झाले तर त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही क्वेश्चन मार्क कधी बघितला नसेल. ऑलवेज तुम्ही स्माईल बघितली असणार किंवा ते पाहुणे म्हणजे ते लोक असे बिहेव करतील की तुमच्यासाठी काय करायचं नाही करायचं असं ते म्हणजे ॲक्च्युली त्यांचं असतं राईट. तर ते किती हॅपी असतं त्यांच्या लाईफमध्ये. म्हणजे ते त्यांच्यासाठी 200 रुपये रोजाने सुद्धा ते कामाला जातात आणि त्यांच्यासाठी ते एक मनी खूप इम्पॉर्टंट असतो. स्टील दे आर लिव्हिंग व्हेरी हॅपी. मीन्स त्यांचं घर छोटंसं का असे ना पण ते खूप छान पद्धतीने लाईक ते बंगला आहे अशा पद्धतीने राहतात. म्हणजे सॅटिस्फॅक्शन काय असतं हे मला तिकडे गेल्यावरती कळलं. आनंद काय असतो किंवा हाऊ टू लिव्ह युअर लाईफ मीन्स विदाऊट एनी क्वेश्चन मार्क ऑर एनी कंप्लेंट्स एनी ग्रजेस. आणि त्या पूर्ण गलीमध्ये मस्त लोक एकत्र बोलत राहतात, हसतात आणि एकत्र गप्पा मारून बसतात. तर ते खूप छान सीन ॲक्च्युली. आणि तिथं प्रत्येक ॲनिमल्स तुम्हाला दिसेल त्यांच्यावरचं प्रेम, माय गॉड, अवेसम. तर मला तिथं गेल्यावरती एकच कळलं आणि मला जस्ट शेअर करावंसं वाटलं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये समाधानी असायला हवं. आपल्याकडे जे पण काही आहे त्यासाठी. तर तुम्ही कधी शांतपणे बसून थँकफुल किंवा ग्रेटफुल आहात का तुमच्याकडे जे काही आहे ते? म्हणजे लोकांपेक्षा तुमच्याकडे खूप काही जास्त प्रमाणात आहे तर तुम्ही कधी खरंच थँक्यू म्हटलं आहे का? नसेल म्हटलं तर प्लीज खरंच थँक्यू करून बघा. यू विल फील सॅटिस्फॅक्शन इन युअर आतमध्ये. तुम्हाला खूप भारी वाटेल. मला एक सांगायचं आहे फक्त की जे तुमच्याकडे आहे त्याच्यात समाधानी खुशी कशी मानून घ्यायची आणि कसं राहायचं तर ते मी शिकले तिथं. आणि मी खूप थँकफुल म्हटले की मी किती लकी आहे की माझ्याकडे सगळ्या सुखसोयी आहे. मी खूप लक्झरियस लाईफ जगत आहे त्यांच्यापेक्षा. तर आपल्याला काहीच कष्ट नाही त्यांच्यासारखे. ते शेतात सकाळी उठून लवकर जातात आणि आपण ते त्यांचं पूर्ण काम फिनिश करतात तेव्हा आपण जागी होतो गाईज. पण तरी पण त्यांच्याकडे काही कंप्लेंट्स नाही आहे तरी ते हॅपीली जगत असतात. तुम्ही आता ज्या ठिकाणी आहात जसे आहात तसे खूप मस्त राहा, खुश राहा आणि जसे तुमच्याकडे आहे त्याच्यात ब्लेसिंग मानून घ्या. वेन यू विल बी ग्रेटफुल फॉर युअर थिंग्स, यू विल अट्रॅक्ट मोर गाईज. बी हंबल इन युअर लाईफ अँड वॉट यू हॅव मेक दॅट बेस्ट. तसंही ना आपल्याला सवय झाली आहे जर काही गोष्टींची कमतरता भासली तर आपण खूप अरे भूकंप करून टाकतो डायरेक्ट. तर ते न करता तर ठरवा लाईफमध्ये वॉट यू हॅव मेक दॅट बेस्ट अँड बेस्ट. तर येस, थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. थँक्यू.